पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग तळणीचे पदार्थ खायला आवडतात. तुम्हालासुद्धा आवडतात का? नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत. इथे मी 2 जुड्या अळूची पानं घेतली. एका जुडीला बघा 5 पानं होती. ही एकूण 10 पानं आहेत आणि एकदम मोठीसुद्धा नाही आहेत आणि छोटीसुद्धा नाही आहेत, मध्यम आकाराची आहेत. आता ती पाने मी तयार करून घेतली आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ही 2 पानं मी शिल्लक ठेवलेली आहेत. आता ह्यांना कसं तयार करायचं ते बघूया. पहिले आपल्याला पानाचा देठ काढून घ्यायचा आहे. आता ही मधली शीर बघा बरीच जाड असते, तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ती काढताना आपल्याला हळू काढायची आहे, नाहीतर बघा पानसुद्धा फाटला जातो. आता ह्या साईडच्या 2 चिरा आहेत त्यासुद्धा जाड असतात, त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ह्या शिरा काढल्यानंतर बघा पानाचा रोल चांगला होतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. हे बघा पानाच्या शिरा काढून घेतल्या आणि आता तुम्हाला दाखवते. हे बघा शिरा काढल्यानंतर पानाचा रोल असा मस्त सहज पटकन तयार होतो. आता दुसरा पानसुद्धा तयार करूया. आता ह्याचासुद्धा आपल्याला देठ काढायचं आहे, मधली शीर काढून घ्यायची आहे आणि ह्या साईडच्या शिरा काढूया. आता ह्या मधल्या शिरा पातळ असतात बघा, त्या नाही काढल्या तरी चालतात किंवा त्याच्यावर नुसतं लाटणं फिरवलं तरीसुद्धा चालेल. हे बघा इथे आपली ही सगळी पानं तयार झालेली आहेत. आता ही सगळी पानं आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एका सुती कापडाने पुसून घ्यायची आहेत. हे बघा आपण जे अळूची पानं घेतली ती मध्यम आकाराची 10 पानं आहेत. त्यासाठी इथे मी 200 ग्राम बेसन घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे पीठ घातल्यानंतर बघा अळूवडी चांगली कुरकुरीत होते. आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत, चवीप्रमाणे मीठ घालूया. आता इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हा ओवा आपल्याला हातावर थोडा चोळून घालायचा आहे. आता आपल्याला 3 ते 4 चमचे चिंचगुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आधी हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं. आता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 पेला भरून पाणी घेतलं. आता ह्याच्यातलं थोडं पाणी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदाच घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होईल. असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिश्रण भिजवून घ्यायचं. हे बघा इथे आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे, पण हे भरपूर घट्ट आहे, आपल्याला एवढं घट्ट नको आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला जास्त घट्टसुद्धा नको आहे आणि एकदम पातळसुद्धा नको आहे बघा. आता इथे आपलं हे मिश्रण अगदी बरोबर तयार झालेलं आहे आणि 200 ग्राम बेसन भिजवण्यासाठी मला 1 पेला आणि वर 2 ते 3 चमचे पाणी लागलं. हे बघा हे मिश्रण आपलं इथे असं तयार झालेलं आहे. आता वडी लावून घेऊया. आता वडी लावताना आपल्याला अळूचं पान असं उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. हे बघा असं मागच्या बाजूला पातळ पातळ मिश्रण लावून घ्यायचं आहे. एकदम जाड पण लावायचं नाही. जाड मिश्रण लावलं तर नुसतं पीठ पीठ लागेल बघा. आता मिश्रण लावताना ते अगदी कडेपर्यंत लावा. हे बघा असं लावून घ्यायचं आहे.
आता आपल्याला हे दुसरं पानसुद्धा लावायचं आहे, पण ते पान लावताना आपल्याला बघा आता हे टोक पानाचं समोरच्या बाजूला आहे. आता दुसऱ्या पानाचं टोक आपल्याला दुसऱ्या बाजूला घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या साईडला घ्यायचं आहे. आता हे बघा ह्याच्यासुद्धा मागच्या बाजूला असं हे मिश्रण लावून घेऊया. आता माझ्याकडे 10 पानं होती, त्याच्यामुळे मी एका वडीसाठी 5 पानं लावून घेणार आहे. फक्त 2च वडीचे रोल बनवणार आहे बघा. आता सगळी पानं अशीच लावून घेऊया. हे बघा 5ही पानांना मिश्रण लावून झालं. आता ह्याचा रोल बनवूया. आता पहिले आपल्याला ह्याच्या कडा अशा आतमध्ये धुंगडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना थोडं मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तशीच करायची आहे आणि त्यालासुद्धा थोडं मिश्रण लावायचं आहे. आता मागची बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये घालायची आहे. हे बघा आता ह्याला असं घट्ट गुंडाळत घेऊया. सैल गुंडाळायचं नाही बघा, असं घट्ट गुंडाळत घ्यायचं आहे आणि त्याचा रोल बनवायचा आहे. आता पुढची बाजू आपल्याला आतमध्ये घालायची नाही आहे, ती तशीच ठेवायची आहे आणि ती रोलमध्ये अशी गुंडाळून घ्यायची आहे. हे बघा असं घट्ट गुंडाळायचं आहे. आता इथे आपला हा रोल तयार झाला. आता वरून परत थोडं आपल्याला मिश्रण लावायचं आहे. आता बाकीची पानंसुद्धा अशाच प्रकारे करून घेऊया. ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी शिजवायची आहे त्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला असं रोल ठेवायचं आहे. आता उरलेली पानं अशीच करून घेऊया. आता वडी शिजायला ठेवायची आहे, त्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. आता ह्या पातेल्यावर आपण ही वडीची चाळण ठेवतो आहे. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे बघा आता ह्या चाळणीवर झाकण ठेवलं. आता मोठ्या आचेवर 15 ते 20 मिनिट आपल्याला ही वडी शिजवून घ्यायची आहे. 20 मिनटं झालेली आहेत बघा. ह्याच्यावरचं झाकण काढूया. वडी बघा छान शिजलेली आहे. आता ही थोडी जाड होती त्याच्यामुळे मी हिला 20 मिनटं ठेवली. जर पातळ असेल तर फक्त 15 मिनटं ठेवली तरी चालेल. गॅस बंद करायचं. दोन्ही वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. आता ह्या दोन्ही वड्या मी कापून घेणार आहे. तुम्हाला जर ठेवायचे असेल तर बघा फ्रीजमध्येही तुम्ही वडी 8 दिवस तरी आरामात ठेवू शकता. आता ही वडी आपल्याला कापून घ्यायची आहे. आता वडी कापताना जास्त जाड किंवा एकदम पातळ कापू नका. हे बघा अशी अर्धा इंच जाडीची कापून घ्यायची आहे. वडी एकदम जाड कापली ना की ती कुरकुरीत होत नाही बघा, अशी मऊ लागते. आता दोन्ही वड्या मी अशाच प्रकारे कापून घेते. हे बघा सगळ्या वड्या कापून झाल्या. आता लगेचच तळण्यासाठी घेऊया. हे बघा वडी तळण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये मी 7 ते 8 पळी तेल घातलेलं आहे. आता हे तेल बघा मध्यम गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या घालून घ्यायच्या आहेत. आता तेलामध्ये वड्या घातल्यानंतर लगेचच पलटी करायच्या नाही आहेत. 10 ते 15 सेकंद त्यांना तसंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ह्यांना पलटी करून घ्यायचं आहे. आता मध्यम ते मोठ्या आचेवर ह्या वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत ह्यांना तळून घेऊया. हे बघा वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्यांना तळून घेतलं आणि त्यांना रंगसुद्धा बघा छान आलेला आहे. आता ह्यांना काढून घेऊया. आता ह्याच्यातलं तेल संपूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि उरलेल्या सगळ्या वड्या आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या आपल्या तळून झाल्या आणि वड्या मस्त कुरकुरीत झालेल्या. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.